नमस्कार मित्रांनो, तुम्ही आता मजा यूट्यूब चॅनल आणि मी आर्यन तुमचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो. आणि तुम्ही बिग बॉसचे चाहते असाल तर एकच बोलतो, जय बिग बॉस. मित्रांनो, आता एपिसोड 3 कंप्लीट झाले आहे बिग बॉसचे आणि आज चौथा एपिसोड येणार आहे. तर त्या एपिसोडमध्ये काय खिचडी आणि काय मिक्स गुलाबजामुन होणार आहे ते तुम्हाला आज सांगणार आहे. तर काही प्रोमो रिलीज झाला आहे. कॉपीराईट येऊ शकतो मित्रांनो, म्हणून ते आवाज थोडं सायलेंट करावं लागते. तर आता सायलेंट झाला आहे मोबाईल आपला. आणि काही प्रोमो रिलीज केले आहे बिग बॉस नाही. एक प्रोमोमध्ये असं दाखवलं आहे की रुचिता आणि करणमध्ये थोडा वाद होत आहे. आणि त्याचनंतर दुसऱ्या प्रोमोमध्ये असं दाखवलं आहे की आपलं जो रोशन भजनकर आहे त्याला शहरातल्या लोकांची भीती वाटते. त्याचनंतर चौथ्या प्रोमोमध्ये असं आहे की एक करण सोनवणे आहे, तो त्याचा प्रवास सांगत आहे. आणि चौथी गोष्ट आहे नॉमिनेशन टास्क. मित्रांनो, आज नॉमिनेशन टास्क पण होणार आहे आणि खूप मजा येणार आहे. म्हणून हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. नेक्स्ट मॉर्निंग. तर मित्रांनो, आज होणार आहे नॉमिनेशन टास्क. तर आपल्यासाठी तर मजाच आहे. नॉमिनेशन टास्क म्हणजे ये भांडण डिश डॅश डॅश डिश डॅश डॅश होणार आहे. एकदम फाईट तन्वी गोलते वर्सेस सागर कारंडे. म्हणजे तन्वी गोलते म्हणत आहे की मला असं वाटते की सागर कारंडे हे या शोच्या लायकच नाही आहे. तर मग सागर कारंडे पण त्यांना उत्तर देतात, नाही मी कसं नाही, तुला काही अक्कल गिक्कल आहे का, काय बोलते तू, मी कसं काय नाही आहे शोच्या लाईकमध्ये. तर त्यावर ती बोलते की नाही, मी नॉनसेन्स आहे म्हणते. हे पण काही उत्तर आहे मित्रांनो. म्हणजे स्वतःची बेइज्जती कशी करावं हे तर यांच्यापासून शिकाव. त्याचनंतर तन्वी बोलते की हा तू मला शिकवणार. अरे एवढा सिनियर ॲक्टर तो, म्हणजे तुझं जेवढं वय असेल ना त्याचं तेवढं करिअर बनलेलं आहे ऑलरेडी. आणि एवढ्या सिनियर माणसाला तू बोलते जा म्हणते तू शिकू नको. अरे काय यार, म्हणजे तुम्ही असं सांगता की मी एका छोट्याशा गावामधून आली आहे आणि मग असं झालंय तसं झालंय आणि त्या स्टेजवर पुरं सांगून टाकतात त्यांची संघर्ष गाथा काय जे आहे ते. पण असं बोलतात यार, गावाकडे असं कोणालाच नाही बोलत आहे. आणि मोठ्या माणसाला तर एवढे रिस्पेक्ट देतात ना गाववाले, म्हणजे एवढे चांगले लोक असतात ना. मी पण गावातलाच आहे आणि मेन म्हणजे आपण विदर्भातला आहे, म्हणून आपलं मले तुले होत राहते, म्हणून थोडंसं पाहून घेतात ते. तर असं झालं आहे. ती डायरेक्ट बोलते सागर कारंडेला की तू मला शिकू नको, मला माहीत आहे काय करायचं. म्हणून या दोघांमध्ये तिनगी उडणार आहे आणि ते भांडण आपल्याला बघायला भेटणार आहे. तर दुसरा प्रोमो असा आहे की त्यामध्ये करण सोनवणे सांगत आहे की कसे मी किती गरिबीतून आलेलो आहे. आणि तो त्याची म्हणजे संघर्ष गाथा सांगत आहे की एक माणूस एका छोट्याशा घरात राहूनही मोठे स्वप्न बघू शकतो. आणि त्याने आताच त्याच्या आईवडिलांना दुबईची ट्रिप दिली आहे, त्यांना विमानातून नेलं आहे असं वगैरे तो सांगत आहे. म्हणजे तुम्ही पण बघू शकता मित्रांनो, कारण का स्वप्नावर कोणता टॅक्स नसते. तर तुम्ही पण बघू शकता आणि ते पूर्ण पण करू शकता. त्याचं उत्तम उदाहरण एक आहे की आपला तो अमरावतीचा रोशन भजनकर. म्हणजे एक हमाल माणूस आणि एकदम गरिबीतला माणूस हा बिग बॉसमध्ये येऊ शकते, ते पण एवढ्या साधारण राहणीमानाचा. तर तुम्ही का नाही. आणि एक अजून ट्विस्ट येणार आहे बिग बॉसमध्ये, तो आहे पॉवर चेंबरचा. आता या पॉवर चेंबरमध्ये काय होणार आहे ते तर आज आपल्याला रात्री माहीतच पडेल. पण ह्यामध्ये एक कल्ला होणार आहे, कारण की रुचिताची जी चाबी आहे गोल्डन की ती दिली आहे करणला. आणि आता बिग बॉस बोलत आहेत की तुला जर पॉवर चेंबरमध्ये यायचं असेल तर ती की घेऊन यावं लागेल. आता रुचिता करणच्या मागे लागली तर का प्लीज करण भाऊ ऐका तुम्ही माझं आणि माझी चाबी परत करा, त्याच्याशिवाय मी पॉवर चेंबरमध्ये नाही जाऊ शकत. तर असं काहीतरी चालू आहे त्यांचं. करण म्हणतोय की जा मी नाही देत. म्हणजे तो पण एकदम खतरनाकवाला आहे ना. सोनवणे म्हणजे असंच नाही म्हणा, जा खतरनाक जा म्हणते, नाही देत म्हणते. पहिलेच कशाला लावावं पाहिजे, असं करा तसं करा. एकदम या पोरी ना, हे तन्वी कोलते आणि ही काय रुचिता, या तर एकदम वेगळ्याच आहे भाई.
म्हणजे ते जान्हवी किल्लेकर कशी बोलत होती ना, एकदम तशीच ही तन्वी बोलते. त्याच नंतर रोशन भजनकरचा एक व्हिडिओ समोर आला आहे आणि तो आपला प्रभू आहे जो कालू डॉन, त्याच्यासोबत चर्चा करत आहे की आपल्याला इकडचं वातावरण सूट होत नाही आहे, कारण की घरामध्ये कसं एकदम AC वगैरे लावले असतात, म्हणजे आता थोडा कमी असेल पण लावलेले असतात, कारण की त्यांना मेंटेन वगैरे ठेवावं लागतं. जे ॲक्टर्स वगैरे राहतात ना त्यांना AC लागतेच भाऊ, हिवाळा असो पावसाळा असो का उन्हाळा असो, त्यांना AC पाहिजे म्हणजे पाहिजे. म्हणून आपलं कसं आपलं गावरानीसारखं माणूस गेला तिकडे का एकदम त्याला राहणं जमत नाही, कारण का आपण असतो खुल्या हवेतले राहणारे आणि ते असते एसीतले राहणारे, पण म्हणून फरक वगैरे पडतो. तर तो म्हणतो की प्रभू म्हणतो की आपण दोघं सोबत राहू, आपण दोघं हो आपण सोबतच राहू. तर असं त्यांचं चाललं आहे. आणि तो बोलतो की हे शहरातले लोक काही हे नसतात, जसं गावातले लोक एकमेकांना मदत करतात. कोणताही प्रसंग असो तो सुखाचा असो का दुःखाचा असो, ते लोक एकमेकांना मदत करतात गाववाले. पण शहरातमध्ये तसं नसतं. जर आपण इथे राहत असलो आणि आपल्या शेजारचा व्यक्ती असला तर त्याला माहीत नसते की आपल्या घरी काय चालू आहे. तो त्याच्या कामात असतो, तो आपल्या कामात असतो, आपण आपल्या कामात असतो. तर असं काही चित्र असते मित्रांनो. आणि हेच आता बिग बॉसमध्ये होणार आहे. आता नॉमिनेशनमध्ये कोण कोण येणार आहे, कोणते मोठे मोठे चेहरे येणार आहे, ते आता बघायचं आहे आपल्याला आजच्या भागामध्ये. आणि तुम्हाला हा रिव्ह्यू आवडला असेल तर आपल्या मजा रिव्ह्यू या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक पण करा, कारण ते फ्रीच आहे. तर इथेच मी थांबतो आणि भेटू एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत पाहत राहा आणि हसत राहा. धन्यवाद, बाय बाय, टेक केअर, टाटा.